काशी विश्वेश्वराला पत्र पाठवतात या अभंगाच्या माध्यमातून. तुकोबराय म्हणतात, तुम्ही विश्वनाथ आहात, मी दीन रंक आणि अनाथ आहे. पत्र पाठवण्याचं कारण एवढंच आहे, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो वऱ्हाडी. तुमच्याजवळ काहीही कमी नाही, काय येऊने तुम्हापाशी, मी तो अल्पची संतोष. तुम्हाला वाटत असेल मला तुमच्याकडून भरपूर काही घ्यायचं आहे, भरपूर काही अपेक्षा आहे, पण तसं नाही. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो वऱ्हाडी. काय येऊने तुम्हापाशी, मी तो अल्पची संतोषी. आणि पत्राच्या शेवटला तुकोबराय सांगतात, तुका म्हणे देवा, मी ज्याच्या हाती पत्र पाठवलंय, ज्याच्या हातातून तुम्हाला पत्र भेटणार आहे, त्या पत्राच्या मोबदल्यात प्रेमरूपी खाऊ माझ्या पदरात टाका. तुका म्हणे देवा, प्रेम भातुके पाठवा, कृपा कराल ते थोडी, पाया पडेलो बऱ्हाडी. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. सालाबाद प्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीच्या उत्कृष्ट अशा कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्व श्रोत्यांच्या उपस्थितीमध्ये आज ही प्रवचन रूपी सेवा समापन्न होत आहे. ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला आली ते आदरणीय आमचे परमार्थ स्नेही परम मित्र उत्कृष्ट असे तबला वादक आदरणीय रवींद्रजी महाराज नरे यांच्या माध्यमातून मला ही सेवा प्राप्त झाली. आणि ही सेवा करण्याचा योग आणि तुमच्या सारख्या श्रोते वर्गांचा दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. मी आदरणीय रवींद्र महाराजांना शतशः नमन करून या सेवेला सुरुवात करत आहे. कोण जगद्गुरु तुकोबराय ऐका, कोण माझे जगद्गुरु तुकोबराय, ज्या तुकोबरायांच्या कीर्तनाकरता या महाराष्ट्राचा राजा, जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायांच्या कीर्तनाला येऊन बसत होते. ते जगद्गुरु तुकोबराय. ऐका, कोण जगद्गुरु तुकोबराय? तुकोबराय एकेकाचे देऊचे पाटील, देऊ गावातील अतिशय श्रीमंत संत म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. ऐका, माझे जगद्गुरु तुकोबराय भगवंताचे लाडके लढीवाळ अतिप्रिय भक्त होते. त्याचं कारण जगद्गुरु तुकोबराय हे कुठेही जा ते भजनच करत होते. तुम्ही कुठेही जा, जगद्गुरु तुकोबराय हे भजनच करत होते. ऐका, जगद्गुरु तुकोबराय भामचंद्र डोंगरावर, घोराड्या डोंगरावर, प्रत्येक जिथं तुकोबरायांनी भजन केलं, जे डोंगर आहे, घोराड्या डोंगर, भामचंद्र डोंगर, भंडारा डोंगर, असे 3 डोंगर आहेत ज्या ठिकाणी तुकोबरायांनी भजन केलं. महाराज, माझ्या तुकोबरायांनी भजन करावं आणि ज्या पशु पक्ष्यांपासून आपणारा धोका आहे ते पशु पक्षी जगद्गुरु तुकोबराय भजन करत असताना त्यांच्या भजनामध्ये तल्लीन होऊन त्यांच्या समोर उभे राहत होते. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे, पक्षिनी सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. असे माझे जगद्गुरु तुकोबराय. जगद्गुरु तुकोबराय भजन करत होते. पहा, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका तरी स्त्रीचा हात असतो. तसेच माझ्या जगद्गुरु तुकोबराय भजन करत होते, परंतु त्या भजन करण्यामागे माझ्या आवली मातेचा, खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा होता. महाराज जगद्गुरु तुकोबराय भजनाला जायचे, कधी भामचंद्र डोंगरावर जायचे, कधी घोराड्या डोंगरावर जायचे, कधी भंडारा डोंगरावर जायचे. माझ्या आवली मातेला माहित नव्हतं माझे पती कोणत्या डोंगरावर भजन करण्याकरता गेले. आवलीच आणि पांडुरंग परमात्म्याचं एकदम विरोधी नातं होतं. कारण तुकोबराय हे पांडुरंग परमात्म्याचं भजन करतो आणि भजनामध्ये तल्लीन असताना तुकोबराय संसाराकडे अजिबातही लक्ष देत नव्हते. म्हणून माझ्या आवली मातेचं आणि पांडुरंग परमात्म्याचं अगदी विरोधी नातं. परंतु पतिव्रतेचा भ्रातार प्रमाण पतिव्रता स्त्री तीच असते, पती जेवल्याशिवाय स्वतः अन्न ग्रहण करत नाही, तिला पतिव्रता म्हणतात. माझी आवली माता जगद्गुरु तुकोबराय कोणत्याही डोंगर
जाऊ द्या, कोणत्याही डोंगरावर जाऊ द्या, माझी आवली माता दुपारच्या भोजनाची व्यवस्था म्हणून तुकोबरायांना भोजन घेऊन जात होत्या. जगद्गुरु तुकोबराय कधी भांडारे डोंगरावर, कधी भामचंद्र डोंगरावर, कधी घोडाडा डोंगरावर जात होते. महाराज, माझ्या आपली मातेला माहित नाही जगद्गुरु तुकोबराय कोणत्या डोंगराकडे गेले. आणि त्या तीनही तुकोबराय देऊतून बाहेर निघत असताना त्या तीनही डोंगराकडे जायला वेगवेगळा रस्ता आहे. मग माझी आवली माता डोक्यावर ती भाकरीचं टोपलं, ती शिदोरी घेऊन माझी आवली माता निघायची. महाराज ऐका, अतिशय गोड प्रसंग आहे. माझी आवली माता निघायची. आवली माता निघली असताना बिचारीला माहित नाही जगद्गुरु तुकोबराय माझे पती, माझा परमेश्वर नेमका कोणत्या डोंगरावर भजन करत आहे, आवली मातेला माहित नाही. मग तुकोबरायच्या वाटेने गेले ना, त्या वाटेची माती सुद्धा भजन करत होती. महाराज, त्या भजनामध्ये, त्या तुकोबरायांच्या भजनामध्ये इतकी ताकद होती. तुका म्हणे एक भजन प्रमाण, तुकोबरायांच्या भजनामध्ये इतकी ताकद होती. महाराज, मग तुकोबराय गेले कोणत्या डोंगरावर गेले की हे ओळखायचं का? आवली माता तुकोबरायच्या डोंगरावर प्रत्येक डोंगराची माती घ्यायची, कानाला लावायची. ज्या मातीतून विठ्ठल 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 पांडुरंगाचा भजनाचा ध्वनी यायचा, जगद्गुरु तुकोबराय 100% त्याच डोंगरावर गेले. म्हणजे एक दिवशी असा प्रसंग घडला. महाराज, माझी आवली माता जगद्गुरु तुकोबरायांच्या भोजनाची शिदोरी घेऊन निघाली. जगद्गुरु तुकोबराय भामचंद्र डोंगरावर गेले. भामचंद्र डोंगरावर, भामचंद्र डोंगरावर भजनाला माझे जगद्गुरु तुकोबराय गेले. माझी आवली माता त्यांना मागून भोजनाची शिदोरी घेऊन निघाली. महाराज, भामचंद्र डोंगराच्या निम्म्यावर गेली. निम्म्यावर गेली असताना माझ्या आवली मातेच्या पायामध्ये काटा भरला. ऐका बरं, माझ्या आवली मातेच्या पायामध्ये काटा भरला. काटा भरल्यानंतर अशी खूप मोठ्याने आवाज दिला, आई ग म्हणून आवाज दिला. ऐका, आई ग म्हणून आवाज दिला. त्या ठिकाणी काटा काढण्याकरता कुणीच येईना. महाराज, कुणीच येईना. परंतु देवाला भक्ताची इतकी चिंता असते. पांडुरंग परमात्मा विठेवरचा ताडक्यास खाली आला आणि माझ्या आवली मातेच्या पायाचा काटा काढला. काटा कसा काढला? महाराज ऐका, आवली मातेचा पाय पांडुरंग परमात्म्याच्या मांडीवर घेतला. आवली मातेचा पाय माझ्या पांडुरंग परमात्म्याने मांडीवर घेतला. आणि मांडीवर घेतला असताना पांडुरंग परमात्मा आवली मातेच्या पायाला बोट लावायचा, थुंकी तिच्या पायाला लावायचा. तीच ती माती पांडुरंग परमात्मा आपल्या मुखात घ्यायचा. का तर चरणीचे रज वंदी शूळ पाय. ऐका, तो पांडुरंग परमात्मा असं करत असताना पांडुरंग परमात्म्याने अगदी एका गुराख्याचं रूप घेतलं. गुराख्याचं रूप घेऊन आला होता जगत माझा जगाचा मालक विश्वनाथ, जो अख्ख्या विश्वाचा नाथ आहे. तो विश्वाचा नाथ माझ्या आवली मातेचा पायातील काटा काढण्याकरिता गुराख्याचं रूप घेऊन आला. महाराज, गुराख्याचं रूप घेऊन आला. आणि गुराख्याचं रूप घेऊन आल्याच्या नंतर अगदी छोटा गुराखी त्या आवली मातेच्या पायातला काटा काढला. काटा काढला, तो प्रसंग झाला. आवली मातेने विचारलं, बाळा तुझं नाव काय रे? आवली मातेने विचारलं, बाळा तुझं नाव काय सांग. त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याने सांगितलं, माझं नाव पांडुरंग. पांडुरंग म्हटल्या बरोबर आवली मातेच्या तळपायाच्या मस्तकाला गेली. अरे ज्याचा कटाळा त्याचाच मला वानवलाय. म्हटले असं का? म्हटले मला त्या विठोबाचा, मला त्या पांडुरंगाचा, विठ्याचा, त्या पांड्याचा मला अतिशय राग आहे. आणि त्याचंच नाव तुला, आणि तू तोच. तुझं गाव कोणतं? आवली माता विचारते, तुझं गाव कोणतं? त्यावेळेस जगाचा मला सांगतो, माझं गाव पंढरपूर. असं करत असताना काटाही काढला. माझी आवली माता तुकोबरायांना भोजन घेऊन गेली. तुकोबरायांपर्यंत पोहोचली. घडलेला प्रसंग तुकोबरायांना सांगितला. महाराज, तुकोबरायांच्या डोळ्यात पाणी आलं. तुकोबरायांच्या डोळ्यात पाणी आलं रे. किती अनेक वर्ष झाले मी भजन करतो, अनेक वर्ष नाही, युगानुयुगे जो झाला अवतार तुका त्याचे बरोबर. आतापर्यंत जेवढे अवतार झाले, प्रत्येक अवतारात जगद्गुरु तुकोबरायांनी फक्त भजनच केले. एवढं भजन करत असताना सुद्धा अरे पांडुरंग परमात्मा माझ्या स्वप्नात देखील आला नाही. त्या पायातला काटा काढला. अरे तो गुराखी नसून तो
माझ्या विश्वासचा मालक आहे. अवली मातेचा विश्वास बसाना महाराज. अवली माता म्हणू लागली, काय तुमचं त्या पांड्यात सांगता, काय त्या विठ्याचं सांगता, तो नाही तो पुरा हीच आहे. मग तुकोबरायांनी विचारलं, तुझा पायातला काटा काढला असताना तुझा पाय दुखला का? माझा पाय दुखला नाही. अरे मग तू समजून घे, तुझा पाय दुखला नाही. कोणत्याही डॉक्टरकडे जा महाराज, आपल्याला जखम झाली, जखमेवर मलम लावत असताना आपल्या जखमेची आग होते ना, होते का नाही? होते महाराज. परंतु त्या पांडुरंग परमात्म्याने त्या अवली मातेच्या पायातील काटा काढला. त्या अवली मातेला काहीच झालं नाही. त्या अवली माता घेऊन गेली, तुकोबरायांना भोजन घेऊन गेली. तुकोबराय जेवले, तुकोबराय परत भजनात चालले. तो सावली माता म्हणते, बुवा, माझी अवली माता तुकोबरायांना बुवा म्हणायची. बुवा बुवा, अहो किती वेळ हे भजन करणार, घरी कधी येणार? किती वेळ हे भजन करणार, हो तुम्ही घरी कधी येणार? तेव्हा तुकोबराय म्हटले, ऐक, मी रात्री 12ला म्हणजे मी घरी येईल. तुकोबराय घरी आले महाराज. तुकोबराय घरी आले. दुसरा दिवस उजाडला. तुकोबरायांचा नित्यक्रम चालू झाला. तुकोबरायांचा नित्यक्रम चालू झाला. तुकोबरायांच्या ज्या परंपरेतले जे 14 टाळकरी आहे ना, त्यापैकी संतांची जगणाऱ्यांच्या गोठ्यातील म्हैस सुटली महाराज. म्हैस सुटली आणि ते संतांची जगणारे म्हैस पाहण्याकरता निघाले महाराज. गावातून निघाले, देहूमध्ये आले. देहूमध्ये आल्याच्या नंतर असे तुकार मुलं म्हणण्यापेक्षा ज्यांना उपस्ताद संस्कार होते अशी मुलं पारावर बसली होती महाराज. पारावर संतांनी जगण्यात, अरे माझी म्हैस पाहिजे का महाराज? 1 दिवस उजडला, 2 दिवस उजडले, म्हैस सापडली नाही. तिसऱ्या दिवशी संतांची जगणारे महाराज देव शेजारी रोकल म्हणून रोकल गावी गेले. तिथेही ग्रामस्थांना विचारलं, ऐका ना, माझी म्हैस सापडली का? नाही. ते संतांची जगणारे पुन्हा देवमध्ये आले असताना एका महात्म्याला विचारलं, अरे माझ्या गोठ्यातील म्हैस रात्री हरवली रे, चोरीला गेली रे, माझी म्हैस तुला सापडली का? तो म्हटला, तुला मला तर तुझी म्हैस सापडली नाही मित्रा. डोंगरावर, त्या भामचंद्र डोंगरावर एक महात्मा भजन करते, अगदी उंचावर आहे, त्यांनी तुझी म्हैस नक्कीच पाहिले असेल. महाराज ऐका, ते संतांची जगणारे ताड 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 अंगाला काटे, सर्व अंगात काटे बसले अवस्थेत संतांची जगणारे महाराज तुकोबराय भजन करत होते. तुकोबरायांना समाधी अवस्था प्राप्त झाली होती महाराज. समाधी अवस्था प्राप्त झाली असताना जगद्गुरु तुकोबरायांना हलवलं महाराज. संतांची जगणारे तुकोबरायांना जागा केलं आणि विचारू लागले, ऐका बुवा, माझी म्हैस हरवली हो, 3 दिवस झाले माझी म्हैस हरवली, म्हैस पाहिजे का? तुकोबराय पहिल्यांदा बोलले नाही महाराज, दुसऱ्यांदाही बोलले नाही. तिसऱ्या वेळेस विचारल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय बोलले, अरे म्हैस पाहण्याकरता आटापिटा करतो तू, जर एवढा आटापिटा जर पांडुरंग परमात्म्याला पाहण्याकरता केला तर एक दिवस निश्चित तुला माझा पांडुरंग परमात्मा दर्शन देईल. मग संतांनी जगण्याने विचारलं, माझ्यासाठी करावं काय लागेल? तुकोबराय सांगतात, ऐका, तुकोबराय सांगतात, बस माझ्या शेजारी भजन कर. ते संतांचे जगणारे महाराज भजन करू लागले. इतके तल्लीन झाले, परंतु देव काय त्यांच्या स्वप्नात येणार. वर्ष गेले, 2 वर्ष गेले, 3 वर्ष गेले, 5 वर्ष गेले, पण देव काय स्वप्नात येणार. त्यावेळेस तुकोबरायांना शंका विचारायला, हो तुम्ही सांगता भजन करा, देव भेटेल, आमचं भेटेल, तमचं भेटेल, पण तुम्हाला देव अजून भेटणार का? भेटला नाही. तुकोबराय म्हणते, असं नाही भेटत ना, माझ्यासोबत पंढरीच्या वाटेला लाग. तुकोबरायांसोबत संतांचे जगणारे महाराज पंढरपूरच्या वाटेला लागले. तुकोबराय सांगला, तुका म्हणे तुम्ही चाला याची वाटे, भरवशाने भेटे पांडुरंग. अशा तुकोबरायांचा हा अभंग आहे. ते माझे तुकोबराय विश्वनाथाला पत्र पाठवतात. विश्व म्हणजे काय ऐका, या विश्वामध्ये ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे. या विश्वामध्ये पहिल्यांदा एकच ढालगज निर्माण झाले, तिचं नाव माया.
एकलेची कंठे म्हणून येणे निर्माण केली 14 भुवने. पहा गाणी म्हणणारे भरपूर कीर्तनकार आहे, परंतु हे ऐकायचं सवय ठेवा महाराज. संस्थेचा जोक महाराज संस्था विद्यार्थी हे ऐकायचं सवय ठेवा. विश्व विश्व म्हणजे जग. जगत मिथ्या आहे महाराज, ब्रह्म हेच सत्य आहे. आणि या विश्वामध्ये माया, या मायेने एकलेची घंटे म्हणून येणे निर्माण केली 14 भुवने. मायेला एकटीला कर्मना महाराज. मग मायेने आसरा कुणाचा घेतला? मायेने ब्रह्माचा आसरा घेतला. ब्रह्माचा आसरा घेतल्यामुळं नाही का पुरेकर बाबा कायम सांगतात, ब्रह्माचा आसरा घेतल्यामुळं या मायेने जगत हे केलं, जगत निर्माण केलं. मला सांगा, आपल्याकडे मुलं पुरुषांना होतात का स्त्रीला होतात? तुम्ही मला प्रश्न विचाराल, महाराज तुम्हाला साधं डोकं नाही? किती वर्ष झालं तुम्ही आळंदीत होता? तुम्हाला साधं डोकं नाही? मुलं स्त्रियांनाच होतात, परंतु मुलं स्त्रियांनाच होतात, परंतु पुरुषाच्या आश्रयाशिवाय होत नाही. तसंच आहे की माया जी आहे, या मायेने जगत निर्माण केलं. कुणाच्या आश्रयाने केलं? ब्रह्माच्या आश्रयाने केलं. हे विश्वरूपी माया तिने झाकोळले छाया. सत्य गेले भोऱ्यावरी अविद्येचे वाढे थोरी. विश्वरूपी माया तिने झाकुळलेली छाया. तुम्ही आम्ही जे आहे ना, हे मायेने ग्रासून गेलोय महाराज. प्रत्येक जीव हा मायेने ग्रासलेला आहे. प्रत्येक जीव. तुम्ही आम्ही जन्माला आलो. कुठं आलो महाराज? संसारामध्ये आलो ना महाराज आपण जन्माला. संसाराचं वर्णन करताना किती संतांनी सांगितलंय, संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले ओढाळ कवनामे शरण जावो दृष्टी देईल निर्मळ तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा न्यामजते तवारे दाखवा देण्याचा सोयरा. हा संसार मुळातच दुःखरूप आहे. ठाऊकची आहे संसार दुःखाचा. संसारात दुःखरूप आहे आणि या दुःखरूप संसारामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो. या दुःखातून अगदी पीडित जायला जीव तुम्ही आम्ही आहे. मग या दुःखातून उत्तराय होण्याकरता काय करावं लागेल? त्या दुःखातून उत्तराय होण्याकरता एकच मार्ग आहे, ते म्हणजे पांडुरंग परात्म्याचं चिंतन, भगवंताचं नामस्मरण. भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर हा संसार रूपी, हे जे संसार रूपी माया आहे, ती संसार रूपी माया तुमच्या आमच्यातून मुक्त होते. तुम्ही आम्ही त्या मायेतून मुक्त होतो आणि ब्रह्मामध्ये विलीन होतो. आणि एकदा का आपण ब्रह्मामध्ये विलीन झालो, मग तुकोबरायांना विचारा काय अवस्था होते. तुकोबरायांना अगदी ती अवस्था जगद्गुरु तुकोबरायांना प्राप्त झाली. तीच अवस्था तुम्हाला आणि मला प्राप्त होईल. फक्त त्याचं कारण, एकमेव कारण फक्त भगवंताचं नामचिंतन आहे. कारण आपण संसारामध्ये जन्माला आलो. संसार किती दुःख रूपे. आपण संसारामध्ये जन्माला येऊन सुद्धा आपण सुखाची आशा करतो महाराज. सुख शोधण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्याला सुख मिळतं? सुख तर मिळत नाही महाराज. सुख तर मिळतच नाही, परंतु उभा जन्म हा सुखाच्या आशेत जातो. सुखाच्या भोगात नाही म्हणत, सुखाच्या आशेत जातो. महाराज सांगतात, सर्व सुखाचे आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला शिंदता दिशा शिन पावला माया विष्टीला जीव माझा. अगदी सुखाच्या असे जन्म आपला वाटतं सुख आताच मिळेल, मगच मिळेल, लग्न झाल्यावर सुख मिळेल. लग्नही होतं महाराज. लग्न झाल्यानंतर आपलं वाटतं मुलं झाल्यावर सुख मिळेल, मुलंही होतात तरीही सुख नाही. मुलांना आपलं वाटतं नातू झाल्यावर सुख मिळेल, आणि नातू झाल्यावरही सुख मिळत नाही. मग महाराज सर्व जन्म दुःखात जातो. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत नातो पंतो तोही तैसा झाला. अशा अनेक पिढ्या गेल्या महाराज. आपल्या अनेक पिढ्या गेल्या. आपल्याला सुख मात्र आपल्या पदरात पडलं. मग विश्वात सुखरूप दुसरं सुखरूप नाहीच का? सुख नाहीच का महाराज? सुखही आहे. सुखरूप तुझा कोणी सांगा
सुख रुपायचा तुझा कोणी सांगा माझा पांडुरंगा सारी खातो माझा पांडुरंगा सारी खातो. विश्वामध्ये एकमेव सुखरूप असा फक्त भगवान पांडुरंग परम आहे. आणि मग त्याचं कार्य आपण नामचिंतन केलं म्हणजे विश्वरूपी मायातून त्या विश्वरूपी मायेतून आपण मुक्त होऊन या ब्रह्मामध्ये विलीन होऊ. तुकोबाराच्या विश्वनाथाला तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ. तुकोबाराय विश्वनाथाला पत्र लिहिताना महाराज म्हणतात मी दीन आहे रंक आहे. तुकोबाराय दीन होते महाराज. दीन म्हणजे गरीब. तुकोबाराय दीन होते का? तुकोबाराय दीन नव्हते महाराज. तुकोबाराय दीन नव्हते. तुकोबारायांचा प्रारब्ध अगदी तुकोबारायांचा प्रारब्ध अगदी थोडं कमकुवत होतं. तुकोबाराय दीन नव्हते. तुकोबाराय उपदेशदात श्रीमंत होते जसे नाथ महाराज होते. सकल संतांच्या बाबतीत विचार जर केला तर सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा असा प्रसंग सांगितला होता महाराज. बस्तर बाबा कायम सांगतात पाठामध्ये ऐका. नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये एकदा चोर चोरी करण्यात आले. ऐका बरं. नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये एकदा चोर चोरी करण्यात आले. 5 चोर होते महाराज. 5 चोरांनी भरपूर चोरी केली. भरपूर चोरी करून सोन्याचं काठोड बांधलं महाराज. सोन्याची चोरी केल्याने काठोड बांधलं. एकाने दुसऱ्याच्या डोक्यावर बसून दिलं. दुसऱ्याने तिसऱ्याच्या डोक्यावर बसून दिलं. तिसऱ्याने चौथ्याच्या डोक्यावर बसून दिलं. नाही पाचवा राहिल्याच्या नंतर महाराज त्याला प्रश्न इथं सर्व निघून गेले महाराज. पाचवा एकदा राहिल्यानंतर माझ्या नाथ महाराजांनी त्या चोराला सोन्याचं काठोड बसून दिलं. आता देईल कोणी? आणि विश्वामध्ये फक्त श्रीमंत संत ज्यांची अवस्थाही होती आणि ज्यांची व्यवस्थाही होती ते माझे नाथ महाराज होते. परंतु तुकोबाराय स्वतःला दीन म्हणतात का? तुकोबाराय दीन होते महाराज. तुकोबाराय दीन नाही. जगद्गुरु श्रीमंत संत म्हणतात त्यांना. आपण जे गोष्ट करताना काय करतो? श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय तुकाराम महाराज की म्हटलं त्यानंतर आपल्या तोंडून जय जन महाराज. तुकोबाराय दीन होते. तुकोबाराय श्रीमंत होते महाराज. किती श्रीमंत. एकेकाचा पाटील तुकोबाराय होते. तुकोबारायांची पाटीलकी महाराज गेली. तुकोबारायांची पाटीलकी गेली महाराज. दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान स्त्री एक तुकोबारायांची पाटीलकी गेली. तुकोबारायांचं प्रारब्ध फिरलं महाराज. तुकोबारायांचं प्रारब्ध फिरलं. परंतु माझ्या तुकोबाराने धीर नाही सोडला महाराज. तुकोबाराय म्हटले तुकोबाराने विचार केला जेही काही होईल पांडुरंग परमात्मा समजून घेईल. तुकोबाराने तो विचार केला महाराज. प्रारब्ध फिरतं महाराज. प्रारब्ध सर्वांचं फिरतं. प्रारब्ध प्रत्येकाचं फिरतं. पण मला आलेला अनुभव प्रारब्ध शब्दावरून आठवलं म्हणून तुम्हाला ऐका. आमच्या गावामध्ये अतिशय श्रीमंत माणूस आमच्या अख्ख्या गावात त्यांच्या एवढं श्रीमंत. अख्ख्या गावात फक्त 2 नंबरचा पैसा होता. फक्त 2 नंबरचा पैसा. महाराज अशी वेळ आली तो बिचारा गेला. अशी वेळ आली 2 नंबरचा पैसा लोकांचे मुलगी मारले सर्व काय केलं. अशी वेळ असं प्रारब्ध फिरलं महाराज. शेवटच्या टायमाला अक्षरशः अंगामधून पू वाहत होता. पू वाहत असताना महाराज तो माणूस गेला. पू वाहत असताना गेला तो महाराज. एवढं प्रारब्ध वाईट आहे महाराज. इतकं वाईट आहे. परंतु प्रारब्ध जर काय फिरले एखादा तो जर प्रारब्धाने उजवी जर दिली ना महाराज गरीबाचा सुद्धा श्रीमंत होतो. 4 दिवसापूर्वी आला आम्हाला. आम्ही अकोला तालुक्यात गेलो. सांदंदरी म्हणून तिकडे गेलो आम्ही फिरायला म्हणजे ट्रेकिंगला गेलो आम्ही सहज. आपल्या पूर्वजांनी जे छत्रपती शिवाजी महाराज होते हे गड कसे जिंकले काय कसं केलं पाहण्याकरता गेलो महाराजांनी. आमच्या एखादा मोबाईलच तिथून गेला. तिथं आम्ही मुक्काम केला ना तिथून एखादा मोबाईलच गेला. मोबाईल सापडा ना महाराज. मोबाईलच सापडा ना. मोबाईल सापडला म्हणजे सर्व म्हणजे छिनभिन झाले. मला काय हसतो आवडणार कारण त्यांच्या शेजारी माझा मोबाईल होता. त्यांचा माझ्या अलीकडे होता आणि त्यांचा पलीकडे होता. चोराला माझा मोबाईल आधी असा माझा मोबाईल इकडे माझा मोबाईल आणि इकडे त्यांचा मोबाईल होता. माझा मोबाईल चोराला घ्यायला सोपा होता. आणि त्यांचं प्रारब्ध मला त्यांचा मोबाईल गेला माझा मोबाईल राहिला. मला हसू आल्यानंतर सर्व माझ्याकडे बघायला
हे महाराज मोबाईल तर गेला तुम्ही अवघड ते प्रारब्धाचा भाग येतो. गेले म्हणजे काय तुमच्या प्रारब्धात नव्हता 40,000चा मोबाईल. त्याला असा राग आला महाराज माझा. प्रारब्ध काय काय ते वेदांताच्या गप्पा मारायला लागले म्हणजे तुम्ही. असा राग आला त्यांना. नसतं काय प्रारब्ध झाले काय झालं म्हटलं ते तुमचं प्रारब्धच आहे. योगायोग आता महाराज आमचे दाजी त्यांनी तिथल्याच्या का माणसं आहेत ना त्यांचा मोबाईल जो गेलाय ना PI म्हणे PI खोटं सांगितलं PI म्हणे. मोबाईल जर नाही भेटला ना मोबाईल तुम्ही 10 वर्षाने होत का परंतु तो मोबाईल तुमच्या काहीच कामाचा 10 वर्ष जरी उघडला तर तुमच्या काहीच कामाचा नाही. दाजीने दम दिल्याच्या नंतर तो मोबाईल मला भेटला. मोबाईल भेटल्याच्या नंतर बघा ना प्रारब्ध किती फिरतं कसं फिरतं का फिरत. मोबाईल भेटला मला सर्व कसं आनंदाचं वातावरण निर्माण झालं. आमच्यातही 2-3 नग होते. मोबाईल भेटला पण हसले कोण चार महाराज हसले ना गेम यांच्यावर फिरवायचा. त्यांनी तो मोबाईल घेतला माझ्याच बॅगेत ठेवला. माझ्या बॅगेत ठेवल्याच्या नंतर मोबाईल सर्वांनी भेटायला म्हणून सर्वांच्या बॅगी चेक केल्या. बॅगी चेक केल्याच्या नंतर मोबाईल सापडला माझ्या बॅगेमध्ये. मला असं टेन्शन आलं म्हटलं आपण तर जिंदगीत असं तरी काम केलं मला मार करायला काय हो आपल्या मागं ना पुढं काय आपल्या घरात कोणत्या मोबाईलचे काय असा विचार मार डॉक्टर आपण असं काही केलंच नाही. याच्यापेक्षा जीव दिला बरा ना. माझ्या बॅगेमध्ये तो मोबाईल आलाच नसा. प्रारब्ध असं फिरलं महाराज. मी प्रारब्ध त्यांना वेदांताचा उपदेश करतो तो प्रारब्ध माझ्यावर फिरलं माझ्यावर चोरी टाळा. परंतु नंतर त्यांनी सांगितलं महाराज आम्ही असं केलं परंतु प्रारब्ध किती विचित्र बघा. मोबाईल त्यांचा गेला तो कष्टाचा होता ना महाराज. कष्टाच्या पैशाने घाम गळून त्याने मोबाईल घेतला होता महाराज. तो मोबाईल परत आला. त्याला म्हणतात प्रारब्ध फिरणे कळलं तुम्हाला. त्याला म्हणतात प्रारब्ध फिरणे. गेला मोबाईल सुद्धा परत आला महाराज. असे काही माणसे त्यांचे पहिली त्यांच्या तरुणपणात त्यांचे अति श्रीमंत परंतु मध्य अवस्था असताना मध्य वयात असताना त्यांनी तो पैसा इतका वाईट मार्गाला खरचला शेवटच्या काळात अति दरिद्र झाले. परंतु महाराज अशी मुलं त्यांच्या पोटी जन्माला आली त्यांनी तो परत संसार कसा केला महाराज. त्याला म्हणतात प्रारब्ध फिरणे. तसं तुकोबरायांचं प्रारब्ध फिरलं. तुकोबरायांचं प्रारब्ध फिरलं. माझ्या तुकोबरायांवर दरिद्री आले असताना गोपाला पाटील गावीचे हे लोक पाटील होते महाराज. पाटील की गेली सर्व दरिद्री माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या पदरी पडली. तरी माझ्या तुकोबरायांनी धीर सोडला महाराज. पांडुरंग परमात्म्यावर सोपं दिलं. जे काही होईल तो माझा पांडुरंग परमात्मा तो माझा विश्वाचा नाथ त्या विश्वात मालक पाहून घेईल. तुकोबराय स्वतःला काय म्हणतात. तुकोबराय स्वतःला दीन म्हणतात. दीन. तुकोबराय स्वतःला गरीब म्हणतात. तुकोबराय राजे. तुकोबराय श्रीमंत होते. दीन रंक मी अनाथ. तुकोबराय रंक होते महाराज. इहलोकीचा प्राजक जगद्गुरु तुकोबराय होते महाराज. नुसते इहलोकीचे नाही या विश्वाचा मालक माझे जगद्गुरु तुकोबराय होते. कारण पांडुरंग परमात्मा त्यांच्या भेटीसाठी त्यांना नेण्यासाठी साक्षात विमान पाठवतो. माझे जगद्गुरु तुकोबराय राजे होते महाराज. राजे रंक होते. परंतु पत्र जर पाठवायचं म्हटलं समोरच्याला महाराज मोठेपणाच द्यावा लागतो. आपल्याकडे नम्रताच घ्यावी लागते. कारण नम्रता ही अशी गोष्ट आहे महाराज. नम्र झाला भोता नम्र झाला भोता तेने कोणीले अनंत हिच शुरत्वाचे अंग हरे आलेला श्रीरंग हिच शुरत्वाचे अंग. तुकोबराय स्वतःला धंक म्हणतात. तुकोबराय स्वतःला धंक म्हणतात. तुकोबरायांचं नाही तुकोबराय तुका म्हणे आम्ही इहलोकीचे राजे. कुठले राजे. मला प्रत्येकाकडे सत्ता येते. प्रत्येक जण राजा होतो. पण आमदार तरी असतात सरपंच आपण सुरुवात करू. सरपंच असतात किती वर्ष 5 वर्ष. पुढच्या 25 10 वर्ष. लोक एका चेहऱ्याला किती दिवस निवडून देतील. त्याची सत्ता जाते महाराज. त्याची सत्ता जाते. आमदार घ्या. आमदार 15 वर्ष. प्रत्येकाचा कालखंड वेगळा आहे. परंतु त्याची सत्ता तेच जाते ना जाते महाराज. परंतु तुकोबराय असे राजे होते
तुकोबरायांची सत्ता महाराज व्यावहारिक दृष्ट्या त्यांचा विचार केला तर ते अति दरिद्री झाले होते. तुकोबराय उपस्थित दरिद्री नव्हते, झाले होते. परमार्थिक दृष्टीने विचार जर केला तर साक्षात पांडुरंग परमात्मा त्यांना नेण्यासाठी विमान पाठवतो. ते तुकोबराय स्वतःला रंक म्हणून घेतात. तुकोबराय रंक नाही, तुकोबराय हे इहलोकीचे राजे आहेत. दीन रंक मी अनाथ कोणाला म्हणतात महाराज? अनाथ आणि सनाथ, ज्याला कोणी मालक नाही त्याला म्हणतात अनाथ. तुकोबराय हे अनाथ महाराज. तुकोबरायांचा मालक कोण? पांडुरंग परमात्मा, साक्षात जगाचा मालक कोण? तुकोबरायांचा हात होता महाराज. तुकोबराय स्वतःला अनाथ म्हणतो महाराज. तुम्ही विश्वनाथ, दीन रंक मी अनाथ. मग एक काम करा महाराज, कृपा करालते थोडी, पाया पडेलो बरहाडे. माझ्यावर फक्त कृपा करा, कृपा स्पर्श कृपा करा किंवा इतर कोणतीही कृपा करा, माझ्यावर कृपा करा. आणि जगद्गुरु तुकोबरायावर कृपा करा म्हटल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायाने पत्रात दिलं, कृपा करालते थोडी, पाया पडेलो बरहाडे. कृपा हा शब्दच असा आहे महाराज. तुम्हाला जर कृपा झाली ना, माझ्यावर जर गुरुची कृपा झाली तर अति ज्ञानी होऊ शकतो. परंतु माझ्यावर जर देवाची कृपा झाली तर मी या जन्म मरणातून, या जीवनातून मुक्त होऊ शकतो. ते माझच नाही, तुमचं देखील आहे. कृपा करायला पाहिजे हो. कृपा आपण करून घ्यायला पाहिजे. कृपा स्वतःहून कोणी करून घेत नाही. कारण आपला जन्मच त्यासाठी महाराज. आपल्याला 3 पुरुषार्थ जिंकायचे: धर्म, अर्थ, काम. 4 पुरुषार्थ आपल्याला: धर्म, काम, मोक्ष. धर्म असा पुरुषार्थ आहे महाराज. धर्माने जर कमवलेला पैसा जर असेल, त्या पैशातून जर आपण काम वासना आपली तृप्त केली आणि ती काम वासना जर हे जगत निर्माण करता गेली, जन्म एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला किंवा जन्म देण्याकरता जर केली, ती काम वासना नाही राहत, तर ती काम वासना पांडुरंग परमात्म्याचं स्वरूप होऊन जातं. पांडुरंग परमात्म्याचं स्वरूप होऊन जातं. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. मोक्ष सोपा आहे महाराज? मोक्ष सोपा आहे का? मोक्ष सोपा नाही महाराज. मोक्षाचे ते आम्हा तुकोबराय सांगतात बरं, मोक्षाचे ते आम्हा नाही वघड, ते असे उघड गाठोडे. तुकोबरायांजवळ तो मोक्षही होता महाराज. तुकोबरायांजवळ तो मोक्षही होता आणि तो मोक्ष माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणावर लोटांवर घालतो महाराज. तुका म्हणे मुक्ती परणेली नोवरी, आता दिवस चारी. असे जगद्गुरु तुकोबराय स्वतःला अनाथ म्हणतात, स्वतःला दीन म्हणतात, स्वतःला रंक म्हणतात. जगद्गुरु तुकोबरायावर पांडुरंग परमात्म्याची कृपा झाली. कृपा कटाक्ष निहाळले, आपुल्या पदी बैसविले. तुकोबरायांवर एकदा का जगद्गुरु पांडुरंग परमात्म्याने कृपा केली. पांडुरंग परमात्म्याने कृपा केल्यानंतर अंतकाळामध्ये ती कृपा फळाला आली. साक्षात पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकोबरायांना नेण्याकरता पुष्पक विमान घेऊन देहूमध्ये अवतरला. एका पांडुरंग परमात्मा साक्षात देहूमध्ये अवतरला. तुकोबराय महाराज तुकोबरायांना वैकुंठाला घेऊन गेला महाराज. तो वैकुंठाला घेऊन गेला. यामध्ये असा प्रश्न आहे महाराज, तुकोबरायांचा जर विचार केला तर तुकोबराय कोण होते? कट्टर वैष्णव होते महाराज. अगदी कट्टर वैष्णव. ज्यांना पत्र पाठवतो ते कोण? शैव संप्रदायाचे. आता जर आपण जर विचार केला, कट्टर शिव, कट्टर वैष्णव, पत्र कसं जाईल महाराज? पत्र पाठवण्याचा तरी विचार आहे का? नाही ना महाराज. ते तुकोबरायांनी पत्र पाठवलं. मला सांगा, तुकोबराय वैष्णव होते म्हणजे तुकोबराय उभ्या चंद्राचे होते, उभा चंदन लावत होते आणि ज्यांना पत्र पाठवायचे आडव्या बसनाचे महाराज होते, आडव्या बसनाचे होते. एक दृष्टांत सांगा. वैष्णवाची मुलगी ऐका, वैष्णवाचा मुलगा शैव संप्रदायाची मुलगी, त्यांचा होऊ नये, घडू नये, तो झाला, तो घडला, विवाह झाला माझा. विवाह, त्या विवाह झाल्यानंतर ती सून कट्टर वैष्णवाची सून, कट्टर वैष्णवाची मुलगी
शैवाची सून कट्टर शैवाची मुलगी वैष्णवाची सून झाली आहे का? दृष्टांत मी 2 दिवसावरच पाठवत ऐकलेलं आहे, त्यामुळे मला पण पूर्ण दृष्टांत सांगता येत नाही, पण तो ऐका जसं येईल तसं. ती शैवाची सून झाली महाराज, वैष्णवाची सून झाली शैवाची मुलगी. शैवाची मुलगी वैष्णवाची सून झाल्याच्या नंतर सकाळी जी मुलगी उठली, सूनच म्हटल्यानंतर पूर्वीच्या सासा येत असतात. सून उठली, सकाळी उठल्याच्या नंतर त्यांना एकच काम, सारून घ्यायला लागले महाराज. सारून घ्यायला लागल्यानंतर ती आडवं सारून घ्यायला लागली. सासरा उठला म्हटल्याच्या सासरा उठल्याच्या नंतर आडवं सारू नको, ते तुझ्या बापाकडे जात असेल, तुझा बाप शैव आहे, तू वैष्णवाच्या घरात आली, उभं सार. मला त्याही मुलीचा नाईलाज होता, ती उबडधोबड उभं सारून घेतलं माझ्यामुळे. उबडधोबड उभं सारून घेतल्याच्या नंतर सारून घेतलं. तो सासरा डब्बा घेऊन प्राथमिकला जाण्याकरता निघाला. प्राथमिक उरकून घरी आला. दात घासण्याकरता म्हणजे हातावर घेतला, दात घासू लागला नाही का, दात घासू लागला. त्यावर ती मुलगी महाराज कट्टर शैवाची मुलगी होती, कट्टर शैवाची मुलगी. मुली डायरेक्ट दंत मंजनाला हात पकडला. मामाजी आडवे दात घास. मी काय म्हटले, आता तुम्ही पण उभे दात घासा ना. सासऱ्याने हातच्या कळ मारा म्हटले, तुला जे वाटेल ते कर, मला जे वाटत आता सरळ मर ना. काढवा जातो तुकोकडे सांगतात, हरिहरा नाही भेद नाही नका करुवाद. हरिहरा भेद नाही, हरिही तोच हरे तोच. महाराज इतके कट्टर आहेत, काही इतके कट्टर आहेत. आता जर इकडे जर अखंड हरिनाम सप्ताह झाला ना महाराज, अखंड हरिनाम सप्ताह आला झाला, लगेच दुसऱ्या दिवशी कट्टर शिवनाम सप्ताह होत महाराज. अखंड शिवनाम सप्ताह, कट्टर शिवनाम सप्ताह, एवढे कट्टर आहेत. पण ही जी भांडणे आहेत ना महाराज, ज्यांनी बघतात नाही बरं, आज्ञेने बघतात. कोणा ते आज्ञेने बघतात, ते आज्ञेने बघताना काय कळणार, आज्ञेने ती आज्ञेनेच महाराज. ते भांडणं बघता आज्ञेने बघतात. यात वाईट काहीच नाही महाराज. प्रत्येक संप्रदाय सप्ताह होतो, प्रत्येक देवाचं नामस्मरण होतं, परंतु या दीड आहे ना महाराज, अखंड हरिनाम सप्ताह झाल्याच्या नंतर शिवनाम सप्ताह होतो. बरं अशी माणसे, अशी कट्टर वैष्णव आहे महाराज. ते जर दुकानात जर गेले ना, त्यानंतर हरभरा घ्यायचा, हरभरे ते काय म्हणतात माहिती, विष्णू भरे काय भाव आहे का, हर नाव येईल महाराज. हर म्हणजे कोण, भगवान शंकर. हर नाव येईल म्हणून ते म्हणतात विष्णू भरे काय भाव. एवढे कट्टर आहे महाराज, एवढे कट्टर. त्यांना जर साजरा शिवायचा असतो ना, टेलरकडे जातात ते साजरा शिवण्याकरता. याकडे ते टेलरकडे गेले, टेलरला शिव नाही म्हणत महाराज, हा सदरा शिव नाही म्हणत, माझ्या मापाचा याला धागा घाल म्हणतात. धागा का शिव येईल ना, अहो पण शिवही तोच आणि पांडुरंग परमात्मा ही तोच. आपण ज्याच्याकरता भांडण करतो तो तर रागीत, तो तर बारी लावू पाहिजे महाराज. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. तो तर आपल्याला जर कोणी विचारलं ना महाराज, संप्रदायाचा वारकरी संप्रदायाचा आधार येऊ कोण, वारकरी संप्रदाय आधार येऊ कोण आहे बरं आपल्या संप्रदायात, बोलत चला. तुम्ही आजचे बसले का तसं काही, अख्ख्या जागतिक संकट तुमच्यावर, कर्जाचा बोले तुमच्यावर, असे बस फ्रेश बसा फ्रेश. गाणी म्हणणारे कीर्तनकार जर तुम्हाला असते, आता लोकांना हीच सवय लागणार, राऊत बाबा कायम बस, लोकांना हीच सवय. गाणी म्हणणारे कीर्तनकार, आई बापाच्या गोष्टी सांगणारे, आई बाप सांगू नये असं मी ह्यामात कमी नाही, छत्रपतीचं चरित्र सांगू नये ह्यामात कमी नाही, कारण छत्रपती होते आज आपले देवळात. परंतु मला छत्रपती सांगावा पूर्ण अख्ख्या क्षेत्रात छत्रपती. अरे तुमच्या जीवन उद्धाराचा मार्ग सांगा ना, वेदांचा सांगा, तुम्ही ऐकण्याची पात्रता वाढवा. आपल्याला पण अशी सवय झाली महाराज, हसणारे आपल्याला असं वाटतं कीर्तन म्हणजे मनोरंजनाची जागा. अरे ती मनोरंजनाची जागा नाही, ती आत्मउद्धाराची जागा आहे. प्रत्येक कीर्तनकार आल्याच्या नंतर आपण विचारतो का, महाराज तुम्ही हा ग्रंथ कोणत्या गुरुकडे सोडवला,
विचारसागर कुणाकडे शिकले, पंचदशी कुणाकडे शिकले, भांडारकर कुणाकडे कंप्लीट केलं, मराठी व्याकरण कुणाकडे शिकले, तुम्ही तुम्ही हे विचारता? ते विचारतच नाही महाराज. तुम्ही म्हणता महाराज कालच्या कीर्तनकाराने काल प्रवचकाने असं कीर्तन केलं, असं कीर्तन केलं, असो असो गडबडाला वळायचं. मात्र कीर्तन म्हणत नाही, कीर्तन म्हणत नाही त्याला. त्या कीर्तनापेक्षा मग तुम्हाला जर मनोरंजनच करायचे, तुम्ही तमाशात आणा ना, फ्रेश कसा आणि बोलत जा. मला सांगा पांडुरंग परमात्मा आपल्या वारकरी आदर घेऊ कोण? वा, आपल्या या संप्रदायाचे वारकरी संप्रदायाचे आदर घेऊ फक्त भगवान शंकर महाराज. कसं भगवान शंकर नामस्मरण करत होते, भगवान शंकर भजन करत होते. म्हणजे कुणाचं करत होते? भजन करी महादेव देव, भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव, सदाशिव राम पूजे सदाशिव. भजन करी महादेव, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव. भगवान शंकर भजन भगवान शंकरांचं करत होते. भगवान शंकर होते, भजन नव्हते करत, ते नाम धारकही होते. पण भगवान शंकर त्या नामाचं नामस्मरण होते. ते नाम कोणतं सांगता येईल का? हरिपाठात सांगितले, सांगा. हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जीवाच्या तया मोक्ष. हो भगवान शंकर आपल्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करतो. आणि अक्षरशः त्या संप्रदायाचा आधार येऊ, त्या संप्रदायाचा वैष्णव कट्टर वैष्णव पाहिजे जर कोण असेल भगवान शंकर. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव संप्रदाय सर्वात पहिला वारकरी भगवान महादेव आहे. भगवान शंकर या संप्रदायाचे पहिले वारकरी आहे. भगवान शंकराने वारी केली अनेक ठिकाणी. प्रमाणे महाराज अनेक ठिकाणी त्रिशूळ डमरू घेऊन आला, असे जे भांडणे, असे जे वाद आहे फक्त अज्ञानी भक्त म्हणतात. ज्ञानी भक्त कोणाला म्हणतात? ज्ञानी भक्त कोणाला म्हणतात? कारण भक्त हे दोनच प्रकार, एक ज्ञानी भक्त आणि दुसरा अज्ञानी भक्त. मला सांगा श्रीमंत आणि गरीब तुम्हाला माहिती आहे. श्रीमंत कोणाला म्हणतात? ऐका, श्रीमंत कोणाला म्हणतात? बोला ना. ज्याच्याकडे धन आहे ते मुलं उत्तर ते बोलत चला. तुम्ही आता पूर्ण जग संकट तुमच्यावर आहे. गेला ना तो कोरोना, आता कसा झालाय तो कोरोना? बोला तुम्ही. श्रीमंत कोणाला म्हणतात? धनवान. वा बाबा, धनवान जो माणूस आहे ज्याच्याकडे गाडी आहे, माडी पडी आहे, सर्व काय आहे, कूलर आहे, फॅन आहे, तक्के सर्व सर्व त्याला आपण श्रीमंत बघतो. ज्याच्याकडे काहीच नाही त्याला आपण स्त्रीभक्त समजतो, दरिद्री. मी सांगतोय तुम्हाला ज्ञानी आणि अज्ञानी पण ते सांगण्याकरता, हे पटण्याकरता तुम्हाला सांगे दरिद्री भक्त. ऐका, ज्याच्याकडे गाडी आहे, फॅन आहे, बॉडी आहे, टक्के सर्व सर्व जो ऐश्वर्य संपन्न आहे त्याला आपण श्रीमंत समजतो. मग तो भक्त कसा श्रीमंत झाला आपण याचा विचार करत नाही. तो 2 नंबर का करेना, काही का करेना, तो श्रीमंत आहे आणि तो देवाची भक्ती करतो. भक्ती कोणाची करतो? म्हसोबाची, माऊल्यांची भक्ती करतो. तुकोबराय म्हणतात, शेंदरे शेंदरे दैवते कोण पूजे बुद्धी घेते, आपल्या पोटा जे रडते मागती शिते अवधान. ऐका, माऊलींची भाषा आहे, ते तुकोबरायांची भाषा आहे. मागती शिते अवधान. अवधान म्हणजे काय? जे देव त्यांचं पोट मागण्या करता आपल्याकडे 2 पाहिजे 4 पाहिजे मागतात, ते देव आपले काय पोट बघणार नाही बोलू शकत. श्रीमंत भक्त आपण त्याला म्हणतो, परंतु तुकोबरा म्हणतात श्रीमंत भक्त तो नाही ज्याच्याकडे काहीच नाही परंतु ज्याच्या चित्तामध्ये समाधान आहे. श्रीमंत भक्तात त्याच्याकडे सर्वस्व आहे, असो नेंद्राचे संपत्ती परी समाधान नाही चित्ती.
इंद्रासारखं ऐश्वर्याचे त्या अमरत्व सिंहासन आहे. ऐरावतासारखे वाहन असून महासतीची भातार आहे. अमृताची कोठारी आहे. आता त्याच्या जवळ आहे, त्याला आपण श्रीमंत समजतो. नाही महाराज, त्याच्याकडे काहीच नाही. 2 टायमाच्या खाण्याकरताही तो अगदी इतका तरी फिरतो आहे, परंतु मला चित्तामध्ये समाधान आहे. त्याला म्हणतात श्रीमंत भक्त. तसाच आहे महाराज. आत्यानी भक्त, ज्ञानी भक्त कोण? आपण ज्ञानी कोणाला समजतो? त्याच्या गळ्यात कपुऱ्या माळा, ज्याचा गंध नाकाच्या शेंड्यापासून डोक्याच्या शेंड्यापर्यंत, पुन्हा टू मुंबई नॉनस्टॉप हायवे, त्याला आपण काय समजतो? लय ज्ञानी येतो, लय पंडित येतो. पंडित कुणाला म्हणतो महाराज? आपण पंडित कुणाला म्हणतो? प्रत्येक शब्दात चिंतन करावं, प्रत्येक शब्दात चिंतन करा. आपण पंडित कुणाला म्हणतो? अख्ख्या गावात वाढवापणा करून जो कुणाला बोलू शकतो पंडित येतो. पंडित येतो, पंडित. तो पंडित नाही महाराज. एक सांगतो तुम्हाला, उपासात्मक नाही, परंतु पंडित जवाहरलाल नेहरू पंडित पदवी, या पंडित पदवीचा पंडित जवाहरलाल नेहरूंचा तीळ मात्रही संबंध नाही. मग त्याला पंडित का म्हणतात? पंडित 2च लोकांना म्हणतात महाराज. काशीत राहणारा, काश्मीर मध्ये राहणारा, त्यांना म्हणतात पंडित. नेहरू कुठले होते? नेहरू काश्मीरचे होते म्हणून त्यांना पंडित म्हटलं जाईल. नेहरू काश्मीरचे होते म्हणून त्यांना पंडित म्हटलं जायचं. त्यांचा पंडित काहीच संबंध नाही. एकदा काशीवरून अगदी तरुण पंडित महाराज, ओरिजिनल पंडित, ओरिजिनल ज्ञानी भक्त महाराष्ट्रामध्ये मार्गक्रमण करत असताना काशीतून निघाला. येत असताना मध्य महाराष्ट्रात आल्याच्या नंतर वयस्कर आजोबा, एकदम वयस्कर, परंतु ज्ञानी आणि विशेष म्हणजे तेही काशीला शिकले होते महाराज. ज्ञानी आजोबांजवळ आल्याच्या नंतर शास्त्रचिंतन सुरू झालं महाराज. शास्त्रचिंतन सुरू झालं.